श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 10वी बोर्डाचा विज्ञानचा पेपर झालेला आहे भाग 2 चा. आपण कुठले कुठले प्रश्न दिले होते आणि याचे उत्तर पण मी तुम्हाला सांगणार आहे, विथ प्रूफ दाखवणार आहे. अद्याप देखील तुम्ही नाना फाउंडेशन नावाचा ऍप डाउनलोड केलं नसेल प्ले स्टोर वरून तर करा. आता फक्त 2 पेपर राहिलेत, त्याच्यात आउट ऑफ मिळवायची संधी आहे. इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इतिहास, राज्यशास्त्र आणि भूगोल, अर्थातच हिस्ट्री, पॉलिटिक्स आणि जिओग्राफी. फटाफट नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा आयएमपी प्रश्नांसाठी. आणि कालचा तुम्ही माझा युट्यूबचा व्हिडिओ देखील बघू शकतात. त्याच्यामध्ये पण मी बरेच टॉपिक सांगितले होते, ते याच्यात आले होते. इन्स्टाला रील पण टाकली होती, ती पण बघू शकतात. तुम्हाला काही कुणाला विश्वास बसत नसेल तर. आता बघा याच्या आजच्या पेपरात काय काय आलेले ते तुम्हाला मी सांगतो. दुसरी गाळेल जागा. एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर एटीपीचे एकूण टिंब रेणू मिळतात. ऑक्सिडीकरण दिलता ग्लुकोजचा आपण टॉपिक वाचायला. त्यानंतर वटवागुळचा समावेश टिंब या वर्गात होतो, तर तो पण एक टॉपिक दिलता मी वाचायला. त्यानंतर जलविद्युत निर्मिती केंद्र, तिसरा 3 गाळ्या जागा आलेल्या आहेत. आणि चौथा सायबर गुन्हा, 4 गाळ्या जागा आलेल्या आहेत 5 पैकी. त्यानंतर प्रश्न ब मध्ये अलैंगिक प्रजनन आपण दिलं होतं वनस्पतीमधलं, ते पण आलेलं आहे. आणि विशेष म्हणजे पुरुष आणि स्त्री ते पण दिलं होतं, तर त्याच्यामधला पण एक प्रश्न पडलेला आहे. त्यानंतर जैवविविधता हा टॉपिक मी काल पण व्हिडिओ सांगितलेला येणार, त्याच्यात हा प्रश्न विचारलेला आहे, जैवविविधता दिन कधी साजरा केला जातो. आणि आपत्ती व्यवस्थापन हा एक प्रश्न आपला आला होता. त्यानंतर कारणे द्यामध्ये प्रोबायोटिक्स उत्पादने लोकप्रिय होत आहे हा एक आलेला आहे. आणि आजचा शेतकरी मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय शेतीकडे वळू लागलेला आहे, असे 2 कारणे द्या आलेले आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2ब मध्ये पहिला, दुसरा आणि तिसरा तुम्हाला पॅराग्राफ होता, तुम्हाला पॅराग्राफ वाचून सोडवत होता. परंतु चौथा आपण दिलेला जलविद्युत निर्मितीचे 2 फायदे आलेला आहे. 5वा जे चित्र दिलेले आहेत ते चित्र पण आपण दिले होते, पीडीएफ मध्ये आलेले आहेत. आणखीन पण तुम्हाला इतिहासामध्ये आउट ऑफ मार्क मिळू शकतात. वेळ आहे, संधीचं सोनं करा आणि आउट ऑफ मार्क मिळवा भूगोल आणि इतिहासमध्ये, आणि चांगले तुम्हाला टक्केवारी मिळतील, चांगलं ऍडमिशन मिळेल. लगेच नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा. फटाफट, वेळ आहे. अंत भला तो सब भला. आणि आपण दिलेलं प्रेडिक्शन हे खरं होतं, लक्षात ठेवा. त्यानंतर तिसऱ्यामध्ये लॅम्ब वर्गात पहिलाच आयएमपी मध्ये प्रश्न आहे, पीडीएफ मध्ये तुम्ही बघा, पहिलाच प्रश्न आहे आपला. त्यानंतर सूत्री विभाजन आलेलं आहे. त्यानंतर खालील धोक्यात असलेल्या प्रजातींची नावं लिहा, ते पण सगळं आलेलं आहे प्रश्न. त्यानंतर औष्णिक विद्युत निर्मितीत कोणते इंधन वापरतात, तो पण आलेला आहे. तिसऱ्यामध्ये 5 लिहायचे, सलग 4 आलेले आहेत. पुन्हा इथेनिक डिंक हा एक आयएमपी दिला होता ऍक्टिव्हिटी, हा पण आलेला आहे. त्याच्या खाली प्रथमोपचार पेटी, तो पण आलेला आहे. कीटकनाशक फवारण्यासाठी तुम्ही कोणती काळजी घ्या, म्हणजे जवळपास प्रश्न क्रमांक 3 पूर्ण आलेला आहे, प्रश्न क्रमांक 2 आलेला आहे. आणि त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 1 लिहायचा होता, दोन्ही पण आलेले आहेत. सामाजिक आरोग्य तो पण आलेला आहे. आणि त्यानंतर दुसरा जो आहे फिमेल आणि मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, म्हणजेच स्त्री पुरुष प्रजनन संस्था, दोन्ही पण दिले होते, त्याच्यामधला हा प्रश्न आलेला आहे. अशा प्रकारे आपल्या विज्ञान भाग 2 मध्ये ऑलमोस्ट सर्व पेपर प्रश्न आलेले आहेत, पेपर कव्हर झालेला आहे. तुम्ही आता इतिहास आणि भूगोलची तयारी करा. वेळ आहे, तुमच्याकडे वाया घालवू नका. चांगली संधी आहे कमी वेळेत जास्त मार्क मिळवण्याची. लवकरात लवकर नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा. आणि कमेंटमध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ लिहा. जय जय स्वामी समर्थ.